वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 10वी भूगोलच्या या तासिकेमध्ये. आज आपण 8वा जो पाठ आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठाचं थोडक्यात रिव्हिजन पाहू. सुरुवातीलाच इथे एक ग्राफ दिलेला आहे आणि त्या ग्राफमध्ये ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थाने या 3 देशांचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला GDP असं म्हटलं जातं, 1960 ते 2016 या कालावधी दरम्यान या 3 देशांमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न US डॉलरमध्ये दाखवलेलं आहे. त्याचा एक ग्राफ दिलेला आहे आणि त्या ग्राफच्या आधारावरती काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आपण ग्राफ समजून घेऊया आधी. या ग्राफमध्ये जी व्हर्टिकल लाईन आहे, जी सरळ रेषा दिसते डाव्या हाताला, त्या रेषेवरती या ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थाने या 3 देशांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न US डॉलरमध्ये उत्पन्न दाखवलेलं आहे. आणि जी होरिझॉन्टल लाईन आहे, तळाला खाली आडवी लाईन जी आहे, त्या लाईनमध्ये वर्ष दाखवलेले आहेत: 1960, 1980, 2000 आणि 2016. जे स्तंभ आहेत, 3 रंगाचे वेगवेगळे स्तंभ दाखवलेले आहेत. त्यामध्ये निळा रंग हा ब्राझील देशाला दाखवतो, लाल रंग हा भारत देशाला प्रतिनिधित्व करतो आणि हिरवा रंग संयुक्त संस्थाने या देशाचा दाखवलेला आहे. आता आपण प्रश्नांकडे वळू. 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती होते? मग 2016 हे वर्ष बघू आपण. या 2016 वर्षाला हिरव्या रंगाचा स्तंभ जो आहे तो सर्वाधिक उत्पन्न दाखवतोय, म्हणजे लगभग 1800 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त उत्पन्न हिरव्या रंगाचं दिसतंय, हिरव्या रंगाचा स्तंभाचं दिसतंय आणि तो स्तंभ आहे संयुक्त संस्थाने या देशाचा. म्हणून मग आपल्याला उत्तर देता येईल की इसवी सन 2016 मध्ये संयुक्त संस्थाने या देशाचं उत्पन्न हे 1800 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त होतं, असं आपल्याला इथं उत्तर सांगता येईल. पुढचा प्रश्न बघू आपण. भारत आणि ब्राझील यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे उत्पन्न अधिक होते? आपल्याला 1980 या वर्षी भारत आणि ब्राझील या 2 देशांची तुलना फक्त करायची आहे. संयुक्त संस्थाने आपल्याला यामध्ये घ्यायचा नाही आहे. मग आपण बघू की लाल रंग जो आहे तो भारतासाठी आहे आणि निळा रंग जो आहे तो ब्राझीलसाठी दाखवलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे स्पष्ट लक्षात येत आहे की 1980 या साली निळा रंग म्हणजे ब्राझील देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते जास्त आहे आणि तुलनेने भारत देशाचं जे उत्पन्न आहे ते कमी आहे. म्हणजेच 1980 या साली ब्राझील देशाचं उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त होतं. पुढचा प्रश्न पाहू आपण. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? आता अशीच ब्राझील आणि भारत या 2 देशांची तुलना आपल्याला 2016 साली करायची आहे. मग 2016 साली जर आपण बघितलं तर लाल रंगाचा स्तंभ जो आहे तो निळ्या रंगाच्या स्तंभापेक्षा वरती आहे. म्हणजेच भारत देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते ब्राझीलपेक्षा जास्त आहे असं आपल्याला इथं सांगता येईल. म्हणजे 200 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त उत्पन्न भारत देशाचं आपल्याला 2016 साली सांगता येईल. आपण शेवटचा प्रश्न पाहू. साल 2000 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक आपल्याला सांगायचा आहे. विकसनशील राष्ट्र म्हणजे भारत आणि ब्राझील आणि विकसित राष्ट्र म्हणजे संयुक्त संस्थाने. तर संयुक्त संस्थाने या देशाचं उत्पन्न हे लगभग 1800 दशलक्ष US डॉलरपेक्षा जास्त आहे असं आपल्याला दिसेल आणि भारत देशाचं उत्पन्न हे 200 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त दिसेल आणि ब्राझील देशाचं उत्पन्न मात्र हे आपल्याला त्या तुलनेने हे कमी दिसतंय. आपण हा आलेख आणि त्यावरील प्रश्न बघितले. आपण आता पुढे जाऊ. इथे भारत आणि ब्राझील या दोघं देशांमध्ये काही व्यवसाय जे
ते व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. एक टेबल आपल्याला इथं दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायची आहे. दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. ब्राझीलचा तक्ता जो आहे तो भरलेला आहे आणि भारताची माहिती जी ती रिकामी आहे ती आपल्याला भरायची आहे. पहिलं वाक्य बघू आपण. बँकांचा व्यवसाय क्षेत्र, व्यवसायाचं क्षेत्र. मग बँकांचा व्यवसाय जो आहे तो ब्राझील या देशामध्ये खाजगी आणि सार्वजनिक असा दोन्हीही पद्धतीने केला जातो. मग भारतामध्ये तो कसा केला जातो, ती जागा रिकामी आहे ती आपल्याला भरायची आहे. मग भारतामध्ये सुद्धा बँकाचा व्यवसाय जो आहे तो खाजगी क्षेत्रात पण आहे आणि तो सरकारी क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मग खाजगी क्षेत्राचा जर विचार केला आपण तर HDFC, ICICI अशा अनेक बँका, ॲक्सिस बँक अशा अनेक बँका ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये SBI आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, अशा अनेक बँक्स आपल्याला या सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येतात. दुसरं क्षेत्र आहे रेल्वे. ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये रेल्वे व्यवसाय हा सार्वजनिक म्हणजे सरकारी सुद्धा आहे आणि खाजगी सुद्धा आहे. आणि जर भारताचा विचार केला तर रेल्वे व्यवसाय हा अगदी आजपर्यंत रेल्वे व्यवसाय फक्त आणि फक्त हा सार्वजनिक होता. सरकारचीच मालकी 100% या रेल्वे व्यवसायावरती होती. पण आता काही अंशी रेल्वे व्यवसायामध्ये खाजगी व्यक्तीसुद्धा आपल्याला पदार्पण करत असल्याचं आपल्याला दिसेल. काही ठराविक रेल्वे ज्या आहेत, रेल्वेच्या फेऱ्या ज्या आहेत त्यांचं खाजगीकरण होत आहे असं आपल्याला दिसेल. जसं अलीकडेच आता तेजस रेल्वे जी सुरू झालेली आहे की जी खाजगी तत्वावर चालवली जाते, ते एक उदाहरण आपल्याला देता येईल. पुढे जाऊ आपण. विमान वाहतूक. ब्राझील देशामध्ये विमान वाहतूक ही खाजगी आणि सार्वजनिक दोघं मालकी असलेली आहे. तशीच ती भारत देशामध्ये पण आहे, खाजगीपणे आणि ती सरकारीपणे. पुढचं क्षेत्र आहे विद्युत निर्मिती, वीज निर्मिती. ब्राझील देशामध्ये मुख्यत्वे सार्वजनिक म्हणजे सरकारी मालकी असलेलीच हा उद्योग व्यवसाय आहे. पण भारत देशामध्ये मात्र विद्युत निर्मिती या व्यवसायामध्ये शासनसुद्धा आहे आणि काही खाजगी कंपनीसुद्धा वीज निर्मितीचं काम करताना आपल्याला दिसतात. पुढचा उद्योग आहे लोह आणि पोलाद उद्योग. ब्राझील देशामध्ये मुख्यत्वे या व्यवसायावरती शासनाचीच पकड आहे असं आपल्याला दिसेल. मात्र भारत देशामध्ये शासकीय कंपन्यासुद्धा आहेत आणि काही खाजगी कंपन्यासुद्धा या लोह आणि पोलाद उद्योगामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढचा उद्योग आहे आरोग्य व्यवसाय. ब्राझील देश खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही पद्धतीने हा व्यवसाय तिथे होतो. भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोघं क्षेत्रांमध्ये हा व्यवसाय आहे. शिक्षण व्यवसाय ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहे आणि थोड्या प्रमाणात खाजगी मालकी या व्यवसायामध्ये आहे. मात्र भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक असं दोन्ही प्रमाण या व्यवसायामध्ये आपल्याकडे दिसून येतं. मुख्यत्वे आता खाजगी जे आहे ते जास्त वाढत जातं आहे असं आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये आता दिसून येईल. पुढचा आणि शेवटचा व्यवसाय दूरसंचार. ब्राझील देशात खाजगी आणि सार्वजनिक दोघी मालकी हक्क या व्यवसायावरती आपल्याला दिसून येतात. तसंच भारत देशामध्ये सुद्धा दूरसंचार या क्षेत्रामध्ये खाजगी मालकी असलेल्या काही कंपन्यासुद्धा आहेत आणि काही सरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यासुद्धा असलेल्या आपल्याला दिसून येईल. आता दुसरा एक तक्ता दिलेला आहे त्याच्याच बाजूला. त्या तक्त्यामध्ये व्यवसायांची नावं दिलेली आहेत. तो व्यवसाय प्राथमिक आहे की द्वितीयक आहे की तृतीयक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला व्यवसाय दूरदर्शन प्रसारण. हा तृतीयक व्यवसाय असल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्या खाली आहे मधमाशा पालन. हा मधमाशा पालन हा प्राथमिक व्यवसाय, शेती या प्राथमिक व्यवसायाशी संबंधित असलेला हा व्यवसाय की ज्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणू शकतो. त्यानंतर काथ्या आणि दोरी तयार करणे.
हा द्वितीयक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. गूळ तयार करणे, गूळ हा ऊसापासून तयार करतात, ज्याला आपण द्वितीयक व्यवसाय असं म्हणतो. नांगराचा फाळ बनवणे, लाकडापासून या वस्तू तयार होतात म्हणून आपण याला द्वितीयक व्यवसायामध्ये टाकूया. घराचे बांधकाम हा तृतीयक व्यवसाय गणला जातो. लोह खनिज काढणे हा प्राथमिक व्यवसाय आहे. वाहन निर्मिती हा द्वितीयक व्यवसाय आहे. भात उत्पादन हा प्राथमिक व्यवसाय. अध्यापन हा तृतीयक व्यवसाय. बस चालवणे हा देखील तृतीयक व्यवसाय. निवासाची व जेवणाची सोय करणे हा देखील तृतीयक व्यवसाय आहे. आपण पाहिलं काही व्यवसायांची उदाहरणं आपण बघितली. त्यातले काही प्राथमिक व्यवसाय होते, काही द्वितीयक व्यवसाय होते आणि काही तृतीयक व्यवसाय होते. इथं उदाहरणं बघितले आपण. आता थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघू की नेमकं प्राथमिक व्यवसायाला प्राथमिक व्यवसाय काय म्हणतात. आपण पाहिलं की मधमाशा पालन, त्यानंतर भात उत्पादन यासारखे व्यवसाय जे आहेत किंवा लोह खनिज काढणे यासारखे व्यवसाय हे प्राथमिक व्यवसाय म्हणून का ओळखले जातात. तर हे निसर्गाशी संबंधित असलेले जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय आपण प्राथमिक व्यवसाय म्हणून त्यांची गणना करतो. आणि प्राथमिक व्यवसायातून जो कच्चा माल मिळतो त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून दुसरी वस्तू जेव्हा तयार केली जाते ना, तेव्हा तो जो व्यवसाय असतो तो व्यवसाय हा द्वितीयक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. जसं आपण जर गूळ तयार करणे याचं उदाहरण जर घेतलं तर ऊसाची शेती हा प्राथमिक व्यवसाय झाला. आणि त्या ऊसाच्या रसाचा वापर करून जेव्हा गूळ तयार केला जातो तेव्हा तो होतो द्वितीयक व्यवसाय. किंवा ऊसापासून साखर तयार करणे हा पण झाला द्वितीयक व्यवसाय. वाहन निर्मिती हा सुद्धा द्वितीयक व्यवसाय, कारण वाहन निर्मिती करण्यासाठी लोह खनिजाची गरज भासते आणि या लोह खनिजाचं उत्पादन कशातून होतं. खनिज निर्मिती यापासून त्याचं उत्पादन केलं जातं. पुढे जाऊ आपण, पुढचा मुद्दा बघू की भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय. 8.2 आकृतीमध्ये विभाजित आकृती आहे. त्या आकृतीमध्ये वर्तुळ दाखवलेले आहेत आणि त्या वर्तुळामध्ये दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनांचं योगदान किती आहे, त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायांची टक्केवारी दिलेली आहे. या विभाजित वर्तुळांचा आपल्याला अभ्यास करून काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आधी आपण त्या विभाजित वर्तुळांचा, ज्याला इंग्लिशमध्ये पाय चार्ट असं म्हणतात, त्या पाय चार्टचा त्याचं वाचन आपण करू. डाव्या हाताला ब्राझील देशाचं प्रतिनिधित्व करणारा पाय चार्ट दिलेला आहे आणि उजव्या हाताला भारत देशाचा दिलेला आहे. ब्राझील देश जो आहे, ग्रे कलर हा 67% दिसतोय, निळा रंग हा 5.5% दिसतोय आणि केशरी रंग हा 27.5% इतका दिसतोय. इकडे भारत देशाचा जो पाय चार्ट आहे त्यामध्ये ग्रे कलर हा 57% दिसतोय, निळा रंग हा 17% दिसतोय आणि केशरी रंग हा 26% दिसतोय. आता हे जे पहिले जे पाय चार्ट आपण बघितले ते इसवी सन 2016चे स्थूल अंतर्देशीय उत्पादन व्यवसाय निहाय योगदान, म्हणजे कोणता व्यवसाय किती टक्के आहे त्याचं योगदान दर्शवणारा हा पाय चार्ट आहे. आपण आता प्रश्नांकडे वळू. पहिला प्रश्न बघू. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे. आता निळा रंग जो आहे तो प्राथमिक व्यवसाय दर्शवतोय, लाल रंग जो आहे तो द्वितीयक व्यवसाय दर्शवतोय आणि ग्रे कलर जो आहे तो तृतीयक व्यवसाय दर्शवतोय. मग निळा रंग म्हणजे प्राथमिक व्यवसाय. आपण भारत देशाचा जर पाय चार्ट बघितला तर त्यामध्ये 48.8% इतकी जी लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसेल. आणि ब्राझील देशाची 10%
लोकसंख्या आपल्याला प्राथमिक व्यवसायात दिसते. दुसरा प्रश्न बघू आपण. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचं उत्पादन अधिक आहे? तृतीयक व्यवसाय हा ग्रे कलरने दाखवलेला आहे. आपण ब्राझील देशाचा जर पाय चार्ट बघितला तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की ब्राझील देशामध्ये ग्रे कलर जो दिसतोय तो 67% इतका दिसतोय. म्हणजे ब्राझील देशातली 67% एवढी लोकसंख्या ही तृतीयक व्यवसाय गुंतलेली आपल्याला दिसेल आणि भारत देशाची 57% लोकसंख्या आपल्याला तृतीयक व्यवसायात दिसेल. म्हणजे आपल्याला सांगता येईल की तुलनेने भारतापेक्षा ब्राझील देशामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या ही जास्त दिसून येईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायात कोणत्या देशाची लोकसंख्या जास्त आहे? आता द्वितीयक व्यवसाय हा व्यवसाय लाल रंगाने दाखवलेला आहे. मग ब्राझील देशाची जी द्वितीयक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे ती 27.5% इतकी आहे आणि भारताची ही 26% इतकी आहे. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल की भारतापेक्षा ब्राझील देशाची लोकसंख्या ही द्वितीयक व्यवसायामध्ये जास्त कार्यरत आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सकारण सांगा. बघा, आपण भारत आणि ब्राझील या दोघं देशांचा पाय चार्ट जो आहे तो पाय चार्ट जर आपण बघितला व्यवसायांचा तर त्यामध्ये जो प्राथमिक व्यवसाय तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे. ठीक आहे. मग भारताच्या पाय चार्टमध्ये निळा रंग जो दिसतोय तो 48.8% इतका दिसतोय आणि ब्राझीलच्या पाय चार्टमध्ये निळा रंग हा फक्त 10% इतका दिसतोय. म्हणजे आपल्याला इथं या नकाशाचा अभ्यास करून, या पाय चार्टचा अभ्यास करून आपल्याला इथं सांगता येईल की ब्राझील देशामध्ये प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या ही अत्यल्प आहे, फक्त 10%, आणि भारत देशाची मात्र 48.8% इतकी लोकसंख्या जी आहे ती प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असं आपल्याला म्हणता येईल. इथे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला एका आलेखाचे प्रश्न बघितले, 2 टेबल आपण पूर्ण करून घेतले आणि ब्राझील आणि भारत या देशांचे स्थूल आंतरदेशीय उत्पादन व्यवसायात योगदान आणि विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये कार्यरत असलेली लोकसंख्या, हे काही नकाशे आणि पाय चार्ट यांचा अभ्यास आपण केला. पुढच्या तासाला आपण जो पुढचा भाग आहे या पाठाचा तो बघू आणि तूर्त आपण थांबू.